पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले। या निकालात शिवसेनेची कामगिरी वरवर पाहता समाधानकारक वाटत असली तरी भाजपची कामगिरी ही दुर्लक्षित करून चालणार नाही। पदवीधर शिक्षक मतदारसंघात भाजपची कामगिरी सुधारली। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपची बाजी। मुंबईमध्ये आम्ही करून दाखवलं आणि आता कोकणात देखील करून दाखवलं। याच्या पलीकडे मी काही म्हणणार नाही। कोकण ठाणे पट्टीत शिवसेनेची पीछेहाट। मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झालेत। मुंबई पदवीधर मतदारसंघातनं अपेक्षेप्रमाणे शिवसेनेनं बाजी मारली आहे, तर ठाणे आणि कोकण पट्ट्यात भाजपनं आपले डाव खरे करून दाखवलेत। मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी तिसऱ्यांदा बाजी मारली आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी भाजपच्या अमित मेहता यांचा पराभव केला। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचा विजय झाला, तर कोकणात चुरशीच्या लढतीत भाजपच्या निरंजन डावखरे यांनी शिवसेनेच्या संजय मोरे यांचा पराभव केला। भाजपच्या तिकिटावर लढणाऱ्या निरंजन डावखरे यांनी 8127 मतांनी विजय मिळवला। निरंजन डावखरे यांना शिवसेनेचे माजी महापौर संजय मोरे आणि राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांचं आव्हान होतं। तीनही उमेदवार शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात नव्हते, तरीही शिवसेनेला धोबीपछाड देत भाजपनं इथे बाजी मारली। साम दाम दंड भेद वापरून ही बाजी भाजपनं जिंकल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो विकासाचं काम पूर्ण केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून कोकणातल्या जनतेने भरभरून मतदान या मतदारसंघात केलेलं आहे। आणि त्याचबरोबर राणेसाहेब आहेत, हितेंद्रजी ठाकूर साहेब आहेत, श्री रवींद्रजी चव्हाण आहेत, प्रसादजी लाड, त्याचबरोबर केळकर साहेब या मतदारसंघातले सर्व आमदार खासदार यांनी अतिशय ताकदीने या मतदारसंघात काम केलं। खरं तर ठाणे आणि कोकण पट्ट्यात शिवसेनेचा दबदबा आहे। स्थापनेपासून सर्वात जास्त वेगात याच पट्ट्यात शिवसेना वाढलीये आणि रुजलीये। ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, तर 2014 नंतर कोकणातही शिवसेनेचा जोर वाढलाय। कोकण पदवीधर मतदारसंघातील सर्वात जास्त मतदार हा ठाणे जिल्ह्यात आहे। ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा पारंपरिक गड आहे। मात्र इतक्या अनुकूल वातावरणातही शिवसेनेला कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा राखता आली नाही। पालघर निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या निरंजन डावखरेंनी ही जागा पटकावत शिवसेनेला धोबीपछाड दिलाय। निरंजन डावखरेंच्या या विजयामागे विधान परिषदेचे आमदार आणि डावखरे यांचे राष्ट्रवादीतले जुने सहकारी प्रसाद लाड हेच असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्र्यांनी डावखरेंच्या विजयाची जबाबदारी प्रसाद लाड यांच्यावर सोपवली होती। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांना पराभूत करायची सगळी रणनीती लाड यांच्या नेतृत्वाखाली आखली गेली असल्याची चर्चा आहे। एक तर पहिली गोष्ट तर कोकण हा कधीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला नाही आहे। कोकणाचा जर तुम्ही इतिहास बघाल तर परंपरागत तो भारतीय जनता पक्ष जनसंघाला आणि संघाला मानणारा घटक त्यामध्ये आहे। आमची मागच्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पक्षाची एकच चूक होती की तिथे प्रत्येक वेळी शिवसेनेचं अस्तित्व आणि नेतृत्व देऊन भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वच उभं करू शकलो नाही। ज्या पालघर आमचं आहे असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेला पालघर विधानसभेत देखील मताधिक्य मिळू शकलं नाही आणि तिथे देखील भाजपाने लीड केला। आम्ही त्याच स्ट्रॅटेजीमध्ये कोकण पदवीधरचा देखील अभ्यास करून काम केलं। विधान परिषदेच्या 4 जागांवर निवडणूक होत असताना सगळ्यात चुरशीची असलेली निवडणूक म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक। राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला। खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत सभा घेतली होती। पदवीधर मतदारांची सर्वाधिक संख्या शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या ठाण्यात असल्यानं आणि शिवसेनेकडून माजी महापौर संजय मोरे मैदानात असल्यानं शिवसेनेनंही ही जागा प्रतिष्ठेची केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरंजन डावखरे यांना पक्षात आणल्यानं भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती। सर्वसाधारणपणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुका तरी राजकीय दृष्ट्या अनेक डावपेचांनी भरलेल्या होत्या हे निश्चित। गेल्या
वर्षानुवर्षे कोकणचा हा परिसर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। त्यातच कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपने मारलेली बाजी पाहून शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा तर नाही ना, असं मत सध्या व्यक्त होताना बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नितीन सवई, देही काळेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।